नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे भन्नाट अशी रेसिपी। त्यासाठी मिरची, कोथिंबीर, आले लसूण पेस्ट, जिरे आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्सरला वाटून घ्यावे। मग उकडलेला बटाटा स्मॅश करून घ्या। त्यानंतर आपण फोडणीची तयारी करूयात। त्यासाठी तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी छान असे तडतडून द्यावे। मी माझ्या पद्धतीने तुम्हाला वड्यांची रेसिपी दाखवत आहे, तर आवडली तर नक्कीच कमेंट करा। चला तर मग आता हिंग टाकूयात। हिंग टाकल्याने कसं पोटाचा त्रास होत नाही। मग आपण केलेली पेस्ट टाकून घेऊयात। मग ती पेस्ट चांगली हलवून घेऊयात, म्हणजे कसं जास्त तिखट असेल तर तिखटपणा जरा त्याचा थोडासा कमी होतो। मग थोडीशी हळद टाकूयात। त्यानंतर बटाटे टाकून सगळं एकजीव करून घेऊयात। त्यानंतर आपल्याला हव्या त्या आकाराचे वडे करून घेऊयात असे। त्यानंतर चला बॅटरची तयारी करू। एका बाउलमध्ये मी बेसन पीठ, मीठ, हळद आणि आपल्या चवीनुसार मिरची पावडर, त्यानंतर थोडेसे हिंग टाकून त्यात पाणी टाकून त्याचे एकजीव बॅटर बनवून घेतले। एकदम चांगल्या प्रकारे मिक्स करा, म्हणजे बेसनाच्या त्यात गुठळ्या राहणार नाही त्यासाठी। त्यानंतर मग आपण तेल गरम करून छान असे वडे तयार करून घेऊयात। काय मग कशी वाटली माझी रेसिपी? नक्कीच ट्राय करून बघा।